नमस्कार मंडळी. तर आज आपण बांगडा फ्राय बनवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दिसताना किती छान दिसतोय, खातानाही खूप अप्रतिम लागतो. तर एकनी एक टिप मी व्यवस्थित सांगितलेली आहे आणि खूप साध्या आणि सोप्या पद्धतीत हा बांगडा बनवून तयार होतो. तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता बघा. मी 2 बांगडे इथे घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून मध्ये अशा खाचा मारून घ्यायच्या, म्हणजे जेही आपण लावणार ते आतपर्यंत मुरतं. चवीनुसार मीठ लावायचं. आगूळचं पाणी मी लावलेलं आहे. अर्धा चमचा हळद. आगूळचं पाणी तुमच्याकडे नसेल, म्हणजे जे आमसूल असतं त्याचं पाणी नसेल तर लिंबाचा रस लावलात तरी चालेल. चमचाभर लाल काश्मीरी पावडर घातलेली आहे मी वरून स्प्रिंकल करून. आणि जी आलं लसूण आणि मिरची कोथिंबीर याची पेस्ट असते ती अशी व्यवस्थित त्या दोन्ही साईडला बांगड्यांना लावून घ्यायची. त्या खाचांमध्ये व्यवस्थित हा सगळा मसाला आहे तो आगूळमध्ये मिक्स करायचा आणि व्यवस्थित दोन्ही साईडून लावून घ्यायचा. जितका आपण व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये भरू तितका तो चवीला छान होतो. आणि तासाभरासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून द्यायचा, म्हणजे त्यातले सगळे जे मसाले आहेत ते बांगड्यामध्ये आतपर्यंत मुरतात. तर मी बाजूला करून ठेवला आहे बांगडा आणि जवळजवळ तासभर झाला होता. तर आता मी फ्राय करायला घेते. तर त्यासाठी बारीक रवा आणि जे तांदळाचं पीठ असतं ते मिक्स करून घेते. जे वरचं कोटिंग आहे ते याच्यापासून तयार होतं, एकदम छान लागतं. चवीनुसार मीठ आणि 1 चमचाभर लाल काश्मीरी पावडर मी याच्यामध्ये घातले, म्हणजे कोटिंगला सुद्धा आपल्या छान अशी चव येते. आणि हे सगळं व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं. आणि हे छान मिक्स झालं की आपला जो मॅरिनेट करत ठेवलेला बांगडा होता तो याच्यामध्ये घालायचा आणि हे रवा आणि तांदळाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित त्याला वरून कोट करून घ्यायचं, म्हणजे सगळा बांगडा चारी बाजूनी त्याला व्यवस्थित तो झाकला गेला पाहिजे. आणि जेव्हा आपण वरून तो रवा आणि तांदळाचं पीठ टाकतो ते हलक्या हाताने दाबायचं, म्हणजे कोटिंग आहे ते एकदम सिक्युअर होतं, पटकन तेलामध्ये निघत नाही. तर यासाठी ही स्टेप करायची. आणि मी आता एक पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचेसारखं तेल घालायचं, म्हणजे साधारण 1 पळी एवढं, जेणेकरून बांगडे एकदम छान खरपूस असे भाजले गेले पाहिजेत. गॅस हाय करून तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस मीडियम करायचा. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला हे बांगडे आहेत ते भाजायला ठेवायचे आहेत. एका साईडून व्यवस्थित 1 ते 1.5 मिनिट भाजू द्यायचं. पटकन परतायची घाई करायची नाही. पटकन आपण परतायला जातो आणि वरचं जे कोटिंग आहे ते निघतं. तर 1 ते 1.5 मिनिट एका साईडून भाजू द्यायचं आणि मग आपल्याला ह्या बांगड्याला परतून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डायरेक्ट परतायला येत नसेल तर चमच्याचा किंवा चिमट्याचा आधार घ्यायचा आणि मग आपल्याला पलटायचं आहे, पण हलक्या हाताने पलटायचं आहे. हे बघा 1.5 मिनिट एकसारखं आपण एका साईडने शिजवल्यामुळे जे कोटिंग आहे ते बऱ्यापैकी सेट होतं बांगड्यावरती आणि ते सहज निघत नाही. तर यासाठी आपल्याला गडबड करायची नाही आहे. खूप पेशन्सनी मीडियम टू लो गॅसवरती हा बांगडा भाजून घ्यायचा आहे, कारण तो आतपर्यंत छान असा भाजला गेला पाहिजे. आलटून पलटून आपल्याला याला 2 ते 3 वेळा पलटून 5 ते 6 मिनिटं भाजून घ्यायचं आहे मंद ते मीडियम गॅसवरती, म्हणजे तो आतपर्यंत छान असा खरपूस भाजला जातो. छान असा भाजला की तेलामधून उचलायचा आणि कोणत्याही एका टिश्यू पेपरवरती 1 ते 2 मिनिट ठेवायचं, म्हणजे त्यातील जे एक्स्ट्रा ऑइल आहे ते निघून जातं आणि व्यवस्थित बांगडा आपल्याला मिळतो. तर बारीक बारीक टिप्ससोबत तुम्ही बांगडा किंवा इतर कोणताही मासा असू दे ह्या स्टेपनं तुम्ही भाजा, खूप छान होतो, अजिबात चुकणार नाही. तर बांगडे आपले इथं दोन्हीच्या दोन्ही भाजून झालेले आहेत. मी आता सर्व करते. तर लिंबू आणि कांद्यासोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तर नुसताही तुम्ही खाऊ शकता, भाकरीबरोबर भाताबरोबर कसाही एन्जॉय करू शकता. तर मी एक लिंबू त्याच्यावरती पिळलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान दिसतोय. आतमधूनही तो एकदम परफेक्टली भाजला गेला आहे. मी तुम्हाला उचलून दाखवते. 2 बोटाच्या साह्याने हा अलगद उचलल्यानंतर तो पटकन असा निघतो. इथेच समजतं की तो एकदम परफेक्टली भाजला गेलेला आहे. जर तो भाजला गेला नाही आतून तर असा सहज उचलला जात नाही, ताणला जातो. तर हे लक्षात ठेवायचं. तर बघू शकता किती छान असा हा बांगडा आतून शिजलाय. बघताना किती छान दिसतोय, खातानाही खूप अप्रतिम झाला होता. नक्की ट्राय करा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल, तुम्ही बांगडा लवर किंवा फिश लवर असाल तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल. नक्की रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा, हे पूर्णपणे फ्री आहे. आणि एक छोटीशी कमेंट करा माझ्या मोटिवेशनसाठी. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.